नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज मोठ्या प्रमाणावर हे रिजेक्ट केले जात आहेत, बाद केले जात आहेत। तुमचं मोठं कारण असो किंवा छोटं कारण असो, काहीही कारण असू द्या, तरी तुमचे अर्ज या ठिकाणी रिजेक्ट केले जात आहेत। तर मित्रांनो, नक्की याचं रिझन काय आहे आणि कशामुळे हे अर्ज रिजेक्ट होत आहेत, तर याबद्दलची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये थोडक्यात पाहणार आहोत। पण त्या अगोदर मित्रांनो, तुम्ही जर तुमचा अर्ज भरलेला असेल तर तुम्हाला पहिलं तुमच्या अर्जाचं स्टेटस चेक करायचं आहे। त्याच्यासाठी तुम्हाला नारी शक्ती दूत ॲपमध्ये लॉग इन व्हायचं आहे। लॉग इन झाल्यानंतर तिथं तुम्हाला यापूर्वी केलेले अर्ज या नावावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या समोर सर्व अर्ज, तुम्ही आतापर्यंत जेवढे काही अर्ज भरलेले आहेत तर तेवढे अर्ज तुमच्या समोर ओपन होतील। तर त्यावरती तुम्हाला ज्याचं स्टेटस चेक करायचं आहे तर त्या अर्जावरती क्लिक करायचं आहे। त्या अर्जावरती क्लिक केल्यानंतर तिथं तुम्हाला दाखवलं जाईल तुमचा अर्ज हा रिजेक्ट केलेला आहे का, पेंडिंग आहे का, अप्रूव्ह करण्यात आलेला आहे का, रिव्ह्यू मध्ये आहे। जे काही तुमचं स्टेटस असेल तर ते तुम्हाला त्या ठिकाणी दाखवलं जाईल। आणि आता मित्रांनो, आता सगळ्यात जास्त जे अर्ज रिजेक्ट होत आहेत तर हे कोणत्या कारणामुळे होत आहेत, तर सगळ्यात जास्त अर्ज जे रिजेक्ट होत आहेत तर हे ज्या महिलांनी आपले अर्ज मराठीमध्ये भरलेले आहेत तर अशा महिलांचे सर्व अर्ज हे रिजेक्ट केले जात आहेत। त्यानंतर आधार कार्ड, म्हणजे आता आधार कार्डच्या ज्या दोन्ही बाजू असतात, पहिली बाजू आणि शेवटची बाजू, तर मित्रांनो ज्या दोन्ही बाजू आधार कार्डच्या ज्या महिलांनी अपलोड केलेले नाही तर अशा महिलांचे सुद्धा अर्ज रिजेक्ट केले जात आहेत। त्यानंतर रेशन कार्डचे सुद्धा दोन बाजू जर अपलोड केलेले नसतील, पहिल्या पानाची आणि शेवटच्या पानाची, तर अशा महिलांचे सुद्धा अर्ज हे रिजेक्ट केले जात आहेत। त्यानंतर आता ज्या महिलांनी 15 वर्षाचा पुरावा हा व्यवस्थित जोडलेला नाही किंवा व्यवस्थित डॉक्युमेंट दिसत नाही, तर अशा महिलांचे सुद्धा अर्ज रिजेक्ट केले जात आहेत। त्यानंतर मित्रांनो, आपलं बँक अकाउंट हे जर NPCI म्हणजे आधार संलग्न बँक अकाउंट नसन तर तरी सुद्धा आपले अर्ज या ठिकाणी रिजेक्ट केले जात आहेत। आणि आपण जर एखादं डॉक्युमेंट अपलोड केलं नाही, जर आपण बँकेचं पासबुक हे मॅन्डेटरी नाही तरी सुद्धा आपण जर ते अपलोड केलं नाही तरी सुद्धा आपले अर्ज हे रिजेक्ट केले जात आहेत। रिझन देण्यात येत आहे तिथं की तुमचं बँकेचं पासबुक जे आहे तर हे अपलोड करण्यात आलेलं नाही किंवा तुमचा IFSC कोड जर चुकलेला असेल, रिजेक्ट केले जात आहे। तर असे भरपूर कारण या ठिकाणी आहे। त्यानंतर तुम्ही हमीपत्रावर जर तुम्ही खुणा केलेल्या नसतील तरी सुद्धा तुमचे अर्ज या ठिकाणी रिजेक्ट केले जात आहेत। तर असे भरपूर काही कारणांवरून तुमचे अर्ज या ठिकाणी रिजेक्ट केले जात आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला जर हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।